हाय मंडळी, काय म्हणता, कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. माझ्या या चॅनलवर तुम्ही फूड, लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, स्किन केअर, BTS असे सगळे व्हिडिओज बघत असतात. तुम्ही अजूनही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मला ह्या पाडव्याला एक खूप छान गिफ्ट मिळालं होतं. एक असं गिफ्ट जे मला खूप दिवस हवं होतं आणि मी त्यावर खर्च करायला काही तयार नव्हते. मग शेवटी माझ्या नवऱ्याने ते गिफ्ट मला दिलं आणि ते खरंच खूप स्पेशल आहे कारण ते खूप महाग आहे. सो मला हे हवं होतं डायसन. येस, सो हे आहे डायसनचं. ह्याला काय बरं म्हणतात? चला पटपट गेस करा. ह्याला काय म्हणतात? ह्याला काहीतरी म्हणतात डायसनचं. इकडे लिहिन मी. सो मला पाडव्याला मिळालं आणि त्यानंतर मी हे वापरलंय. नॉट दॅट की मी वापरलं नाहीये, मला हे खूप दिवस हवं होतं, मी हे भरपूर वापरले, पण मी अजून याचा पूर्णपणे वापर केला नव्हता. आणि मग मला काही दिवसांपूर्वी कळलं की याचे किती छान फायदे आहेत. सो आय जस्ट थॉट की मी किती पटापट हेअर करू शकते ह्या वस्तूमुळे. हे तुम्हाला क्विकली दाखवावं. ऑफकोर्स हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे मी सगळ्या मुलींना म्हणा प्लीज सेव्ह फॉर दिस आणि प्लीज बाय वन फॉर युअर सेल्फ. हे मी वापरायला सुरुवात केली, पण मी युजली ॲक्च्युली एकच हेच वापरायचे कारण हे मला खूप सोपं वाटायचं. तर रिसेंटली मी काही व्हिडिओज बघितले आणि त्यांना रिअलाइज की याचे खूप छान आणि खूप अमेझिंग फायदे आहेत. फायद्यांमुळे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. सो मी आता क्विकली दाखवणार आहे की आता बघा, मी हे जर शॅम्पू केलेले माझे हे केस जे मी असेच रँडम बांधले होते, ह्याला सिरम नाही लावलं आहे, काही केलं नाही आहे. ते आपण किती वेळामध्ये स्टाईल करू शकतो ते आपण बघणार आहोत. सो लेट्स सी इफ इट इज वर्थ इट. सो फर्स्ट ऑफ ऑल एकदम असा इझी लॉक आहे ह्याला. सो हे असं केलं, हे निघालं. ठीक. सो हे मला खूप दिवस कळलं नव्हतं. आय डोंट नो मी ह्याचं मॅन्युअल वगैरे का रीड नाही केलं, का मला असं झालं की नाही मी माझंच करेन. तर हे असं ठेवलं, हे झालं लॉक. आता इथे 3 ऑप्शन्स आहेत, हॉट एअर, मीडियम एअर आणि कूल एअरचे. सो मी हे मीडियमला ठेवणार आहे आणि त्यानंतर हे स्पीड काय पाहिजे त्याचा हे ऑप्शन आहे. सो ते पण मी मीडियमला ठेवते सध्या. आणि असं चालू केलं तर ह्याने बेसिकली केस ड्राय होतात ॲज दे से 70%. सो आता ऑलमोस्ट माझे ड्राय आहेत, तर मला बराच वेळ झाला आहे. हे टिकून आता हे अनलॉक केलं, हे बाजूला ठेवलं. याचा बॉक्स पण किती इंटरेस्टिंग आहे बाय द वे. हो मी भूत दिसते. मी एनिवे हेअर करताना जरा सेक्शन करते युजली. सो हा बॉक्स खूप इंटरेस्टिंग आणि खूप हेवी आहे की ह्यामध्ये भरपूर काय आहे. सो नेक्स्ट मी हे यूज करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्यामध्ये बाय द वे हा अजिबात रेकमेंडेशन व्हिडिओ नाही. हे आपलं मला वाटलं की हे खूप भारी आहे म्हणून मी आपलं करते. म्हणजे हा काही पेड व्हिडिओ नाही आहे, हा पेड व्हिडिओ नाही असं मला म्हणायचं. ओके, लक्षात. मी थोडीशी याच्यामध्ये हीट वाढवणार आहे. नॉट बॅड. हा व्हिडिओ बघता मला अचानक कळलं की हा आवाजाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणून मी थोडा व्हॉल्यूम कमी केला आहे आणि त्या ठिकाणी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर ही ॲक्च्युली एअर ड्राईंग नंतर ही तुमची सेकंड स्टेज असायलाच हवी, कारण की ह्यामुळे केस तुमचे स्मूथ होतात. फ्रीझी केस असतील तर ते सेटल डाऊन होतात, त्यामुळे पुढच्या स्टेजेस करणं पण इझी होऊन जातं. मी पण काय ब्लॅक टी शर्ट घालून बसले. आता तुम्हाला ह्यात फटाफट फरक जाणवेल. सो आता हे पण मी काढणार आहे कारण आपण एक दुसरा जो मी युजली यूज करते तो पार्ट यूज करून बघणार आहोत. त्यासाठी मी अजून थोडा सेक्शन काढणार आहे इथून. हो सी किती वेवी झाले होते. ॲक्च्युली मी जरा मूर्खपणा पण केला. मी ॲज युजल केस धुतल्यानंतर ते बांधले आणि मी जेवण बनवत होते. लावलं. हे राऊंड ब्रश मी भरपूर यूज केलं आहे कारण की हे वापरायला खूप सोपं आहे. केसांना व्हॉल्यूम मिळतो. थोडंसं व्यवस्थित यूज केलं तर टॉंग केल्यासारखे स्वतः तुम्ही केस स्टाईल करू शकता यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका हातात ब्रश पकडा, दुसऱ्या हातात एअर ड्रायर पकडा, अशी सगळी गडबड नाही आहे. एका हातात फक्त एअर ड्रायर पकडून तुम्ही हे काम करू शकता. हे म्हणजे रन टाईम आहे, ऑन रेकॉर्ड किती वेळ लागला ते. ओके, मी व्ह्यू पण टाकेन. हे ॲक्च्युली सिद्धार्थ पण यूज करतो
म्हणजे जस्ट त्याने त्याचे केस याने असे कोंब केले तरीही फटाफट फटाफट त्याचे केस सेट होतात. गुड फॉर बॉयज ऑल्सो ॲक्च्युली. फक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मुलींना जास्त दिसतात. Too good actually. You have to agree. This is too good. फक्त प्रॉब्लेम एवढा होतो ना, आता मी AC मध्ये बसले त्यामुळे ठीक आहे, बट अदरवाईज चान्सेस आर की बाहेर पडल्याबरोबर हे फ्रीझी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सी सी काय डिफरन्स आहे, कमाल. व्हिडिओच्या या पॉईंटला ॲक्च्युली माझ्या लक्षात आलं की एअर ड्राय करता करता मी चेहरा खूपच वेडावाकडा करते, त्यामुळे मी जरा चेहऱ्याकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायला लागले आणि एक छान सॅटल स्माईल चेहऱ्यावर आणून पुढचा व्हिडिओ करायला लागले. परफेक्ट. मला जरा माणसात आल्यासारखं वाटलं. ओके, आता इंटरेस्टिंग पार्ट, यामध्ये 2 हे स्मूथनिंग ब्रशेस आहेत. सो हे आहे थोडं सॉफ्ट आहे आणि हे आहे ते थोडं हार्ड आहे. सो हे बेसिकली जे थोडे थिक केस असतात त्याच्यासाठी आहे. आणि जर का तुमचे केस खूप पातळ असतील आणि ब्रेकेजचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही हे नाही यूज करायचं, तुम्ही हे यूज करायचं जे थोडंसं सॉफ्ट आहे, इझी ऑन युअर हेअर. सो हे सॉफ्ट ब्रिसल्सचं आहे आणि ते हार्ड आहे. सो इतकी काळजी घेतली आणि माहिती हे मूव सुद्धा होतं. इंटरेस्टिंग. सो ह्या 2 गोष्टी. सो पहिल्या आपण ट्राय करायचं आहे, त्यानंतर त्यांना स्मूथ करायचं. आता आपल्याला बेस्ट रिझल्ट हवा असेल सो आपण ज्या ऑर्डरने गेलोय ड्राय, मग आपण ते स्मूथ केले, मग आपण राऊंड ब्रश यूज केलं त्याला व्हॉल्यूम द्यायला, जो तुम्ही बघू शकता की छान व्हॉल्यूम आला आहे. आणि आता ह्यानंतर मग लास्ट स्टेप आहे की आपण छान कर्ल करायचं आहे. सो हे पण अगेन मी थोडा अभ्यास केल्यानंतर आय रिअलाइज की ह्या ज्या गोष्टी आहेत तर दिस इज बेसिकली फॉर लॉंगर हेअर आणि लूज कर्ल्स व्हायला त्याचा उपयोग होतो. आणि हे आहे ते छोट्या कर्ल्ससाठी, जे आता मी माझ्या हेअरवरती ट्राय करणार आहे. आणि हे दोन्ही लॉंग हेअरसाठी एकदम छान युजेबल आहे. सो आता मॅजिक हे बघा, इथे तुम्हाला हे 2 ॲरोज दिसत आहेत. सो जर का ॲरो ह्या दिशेला आहे तर तुमचे केस असे फिरणार. लेट्स सी. गजब. Let's change this. मी तुम्हाला मी आज जरा हट्टच केला की मला तिथेच बसून व्हिडिओ करायचा आहे, पण खरं तर इथे लाईट खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता. ओ इथले मधले राहिलं आहे. जरा मी इथे लाईटमध्येच बसून करू का? थँक्यू. जे काही थोडेफार राहिले आहेत ते आता आपण करूया. मी मगाचपासून इथे का नाही बसले? वाव, सुपर बाउन्स आहे.
ओके. आणि इथे आपण आता जे केस बांधले, सो मी एक व्हिडिओ बघितला होता त्यात ह्या मुलीने असं केलं होतं. लेट्स गिव्ह इट अ ट्राय. I think it's not for me. कारण let's try. Okay. आय थिंक मी आधी केलेल्याच केसांना परत केला. पण मला वाटतं ओव्हरऑल खूपच अमेझिंग इफेक्ट आहे. अँड द बेस्ट पार्ट, याने केस कमी डॅमेज होतात म्हणून याची प्राइस एवढी जास्त आहे. डिरेक्टली मेटलने तुमचे केस गरम नाही करत, तर एअर रॅप आहे, त्यामुळे हवेने तुमचे केस स्टाईल होतात आणि त्यामुळे कमी डॅमेज होतात ना की बरोबर. सो मला इथे थोडीशी आता हवी आहे. सो ॲज यू कॅन सी खूपच भारी स्टायलिंग झालेलं आहे टू डू. सो आय थिंक इट्स टोटली वर्थ इट. वन मोर थिंग, त्यामध्ये हे आलं होतं बॉक्समध्ये. मग मी खूप वेळ विचार केला की बाबा काय असेल. मग मला काय वाटलं, माझ्या एका टिपिकल मराठी मुलीने एक विचार केला की जे ब्रशमध्ये जे ब्रश एअर रॅप आहे, तर त्यामध्ये जे काही केस अडकतात, तर हे क्लीन करायला हे असणार. ह्याची मला 100% खात्री होती. बट देन डायसनने मला खोटं प्रूव्ह केलं. कसं, तर मी त्यांच्या साईटवर गेले आणि मी चेक केलं की हे काय आहे नेमकं. पण मी सर्च पण काय केलं, हाऊ टू क्लीन डायसन ब्रश वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मला कळलं की हे ब्रशमधली केस काढण्यासाठी नाही आहे, तर हे फिल्टरमधली धूळ काढण्यासाठी आहे. सो ऑफकोर्स जेव्हा आपण हे यूज करतो तेव्हा ह्यामध्ये भरपूर 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 धूळ अडकते ह्याच्यामध्ये. मग त्यामुळे अशा वेळेला काय करायचं की हे जे आहे ते असं इथे क्लीन करण्यासाठी आहे. सो हे बेसिकली निघतं आणि त्यानंतर ह्यामध्ये जी काही धूळ आहे ती आपण ह्या ब्रशने अशी 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 क्लीन करायची. आणि ती ॲक्च्युली विजिबली क्लीन होते. फॅन्सी. हे असं आहे, हे डायसनचं एअर रॅप. आय थिंक व्हेरी युजफुल. हे काही दिवसभर राहतील असं वाटत नाही, बट लेट्स सी, कळेल मला. मी कमेंटमध्ये सांगेन दिवसभर राहिले का नाही राहिले, कारण त्याच्यानंतर मी योगा करणार आहे, तर त्यात काही राहतील असं वाटत नाही मला हे केस. बट सुपर. म्हणजे माझे जे केस आधी होते व्हिडिओच्या सुरुवातीला वर्सेस दिस इन 15-20 मिनिट्स इज वर्थ इट. सो हा होता आजचा व्हिडिओ, जस्ट इन्फॉर्मेटिव्ह. जर का कोणाला डायसन घ्यायचं असेल आणि माहिती नसेल की अरे वर्थ आहे का एवढे 50,000 रुपये खर्च करायचे, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मी जवळपास 2 वर्ष विचार केला या गोष्टीचा की अरे खरंच घेतलं पाहिजे का. बट आता बघता असं वाटतं की स्वतःला जर का तुम्हाला काहीतरी बर्थडेला गिफ्ट द्यायचं असेल तर मग वर्षभर सेव्ह करा आणि हे स्वतःला गिफ्ट द्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल असेल. जर का कोणाच्या डोक्यामध्ये हा विचार होता की यावेळेला बॉयफ्रेंडला काय गिफ्ट द्यायला सांगायचं किंवा नवऱ्याला काय गिफ्ट द्यायला सांगायचं, सो दिस इज द आन्सर. सो प्लीज हा व्हिडिओ तुमच्या रिस्पेक्टिव्ह बॉयफ्रेंड आणि नवऱ्यांना पण शेअर करा आणि त्यांना सांगा तुम्हाला यावर्षी गिफ्ट काय हवं आहे. आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं. आणि अजूनही जर का तुम्ही रेग्युलरली माझे व्हिडिओज बघता पण जर का सबस्क्राईब केलं नाही तर मग व्हेरी बॅड. प्लीज करा,
काहीच खर्च नाही. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.